मम्मीला घेऊन गावामध्ये गेले. गावामध्ये गेल्यानंतर आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग जे काही आमचं झाडं लावायचं काम बाकी होतं ना ते आम्ही पूर्ण करायला सुरुवात केली. उन्हाचं तर नकोसं झालेलं. दुपारी मग तिथेच सगळ्यांसोबत वनभोजन केलं आणि खूप टेस्टी सगळ्यांनी भाज्या आणलेल्या. त्यानंतर मग लगेच बॅक टू रुटीन. पप्पांनी तर आम्हाला काही कोणाला सुट्टीच दिली नाही बघा. मला पण ट्रॅक्टर चालवायला लावला. मस्त ट्रॅक्टर राईड करत झाडं वाहिली आणि त्यानंतर मग मी दुसऱ्या शेताकडे निघाले. जाता जाता मध्येच उसाचा रस पिले. आणि आता हे बघा, ही आहे प्रचंड मोठी केशर आंब्याची बाग. इथल्या आंब्याची साईज जवळपास 700 ग्रॅम ते 1 किलो भरेल इतका मोठा आंबा आहे. म्हणजे विचार करा काय क्वालिटी आहे. याचा फुल व्हिडिओ सुद्धा तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. मी लवकरच शेअर करतेय. आम्ही सगळेच खुश झालेलो इतकी सारी बहरलेली बाग बघून. आणि आता मी तुम्हाला जांभळाच्या बागेमध्ये घेऊन जाते. ही आहे विवेक मगर काकांची जांभळांची बाग आणि प्रचंड मोठी. खरं सांगायचं झालं तर मगरपट्टा सिटीची शान, इतकंच नव्हे तर महाराष्ट्राची शान म्हणायला हरकत नाही. कारण की इतके मोठे बिझनेसमॅन असून सुद्धा अजूनही शेतीशी नाळ जोडून आहे, आपल्या मातीशी नाळ जोडून आहे. कितीही मोठे झालोत ना तरी आपण शेतकरी आहोत हे कधीच विसरलं नाही पाहिजे. असं खूप काही शिकायला मिळालं मला. मस्त असं फार्म व्हिजिट केलं आणि त्यानंतर कुळधरणमध्ये आले आणि आजचा सनसेट बघा. वाव, काय सुंदर आहे. अगदी नजर लागावी इतका सुंदर सनसेट होता आणि माझं तर मनच भरत नव्हतं. त्यामुळे मी खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढले.